हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेमाचा 7 सप्टेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. मागच्या भागात आपण बघितलं की वकील आणि जीवा एकमेकांशी बोलत असतात. तेव्हा जीवा वकिलांना सांगत असतो की मला लग्न या विषयावर काय बोलायचे माहीत नाही. हा मात्र नंदिनीचा सहवास मात्र मला हवासा वाटतो. ती माझ्या अवतीभोवती असली ना तर भारी वाटतं मला. म्हणजे शाळा सुटल्यावर जसं एखाद्या लहान मुलाला कोणीतरी घ्यायला येतं ना, तसंच फिलिंग मला अगदी नंदिनी माझ्या अवतीभोवती असल्यावर येतं. मला फक्त आधीच्या नंदिनीला परत आणायचं आहे, काहीही करून. मला तिला आयुष्यभर हॅपी बघायचं आहे. आता बाकी प्रश्नांची उत्तरं तेव्हा वकील बोलतात की काही उत्तरं बापा स्वतः आपल्या पुढ्यात आणतो. 1 महिना तुमचा चांगला गेला आहे, आता टेन्शन घेऊ नका, भेटूया पुढच्या महिन्यात. इकडे पार्थ मस्त नैवेद्यासाठी पुरणपोळी घेऊन येतो आणि काव्याला बोलतो चला चला नैवेद्यासाठी मस्त पुरणपोळी आली. तेव्हा काव्य बोलते 1 मिनिट, तुम्हाला कसं कळलं की पुरणपोळी मस्त झाली ते? तेव्हा पार्थ थोडा गांगरतो. तेव्हा काव्य बोलते 1 मिनिट, तुम्ही नैवेद्याच्या आधी पुरणपोळी खाऊन बघितलीत ना? तेव्हा पार्थ गोंधळात बोलतो असं कसं खाईन मी? काव्य बोलते काहीही बोलतात, ही पुरणपोळी मस्त झाली हे तुम्हाला कसं कळलं? तेव्हा पार्थ बोलतात काव्या देशमुख आहेत तुम्ही, प्रत्येक गोष्टी छानच करतात. तेव्हा काव्य बोलते हो खोटं बोलतात तुम्ही, सांगा ना मला, मी कशाला तुम्हाला काही बोलणार. तेवढ्यात पार्थ बोलतो आई बघा ह्या कशा बोलतायत. तेव्हा काव्य पाठीमागे बघते. तेव्हा पार्थ पटकन पळून जातो. काव्य बघते तर अरे सटकले, पार्थ देशमुख माझ्या हातून सटकले. तेव्हा काव्य बोलते पण मला 100% खात्री आहे या आर्किटेक्ट बुक्याने माझी पुरणपोळी टेस्ट केली आहे, मला वेळेत काढतात का? तेव्हा काव्या तिथे नैवेद्यासाठी ठेवलेले मोदक बघते आणि एक मोदक उचलते आणि बोलते पार्थ देशमुख पुरणपोळी खाऊ शकतात, मग मी मोदक का नाही खाऊ शकत? तेव्हा काव्य खाणार लगेच बोलते काव्या काय करतेस तू, मोदक कसली खात बसतेस, डाएट करतेस ना तू, गोड का खाते? पुन्हा काव्य मोदककडे बघते आणि बोलते की पण मोदक आहे. काव्य बोलते पण मी चोरून खाल्ल्यावर मोदक मला कशाला कोण बघणार आहे? काव्य खाणार. तेवढ्यात मागून गुरुजी बोलतात चोरून केल्या गोष्टी नंतर पकडल्या जातात. तेव्हा काव्य घाबरते. इकडे जीवा पंक्तीत वाढत असतो भात भात, गरम भात, वरण भात, कोणाला काय पाहिजे, डाळ आणू, पुरी भाजी, कोणाला काय हवंय. तेव्हा नंदिनी हसायला लागते आणि बोलते जीवा मी वाढते सर्वांना, तुम्ही बसा. तेव्हा जीवा बोलतो 1 मिनिट, आजचा वाढपी मी आहे, तू बस, मी वाढतो सगळ्यांना. तेव्हा नंदिनी गणपती बाप्पासमोर प्रार्थना करते. तसं तर मी दरवर्षी आनंद निवासला गणेश उत्सव साजरा करते, पण यावर्षी गणपती उत्सव वेगळा आहे, जीवांमुळे जीव आला आहे आनंद निवासला. तेव्हा नंदिनी बघते तर तिथला गणपती बाप्पासमोरचा दिवा विझतो. तेव्हा नंदिनी घाबरते. इकडे काव्य ही गुरुजींचा पाय पडते. तेव्हा काव्य बोलते गुरुजी तुम्ही? तेव्हा गुरुजी बोलतात की हो जरा उशीरच झाला. तेव्हा काव्य बोलते हो मी विक्रम काकांना बोलली, विक्रम काका बोलत होते की आपण करून घेऊयात पूजा म्हणून. तेव्हा काव्य बोलते पूजा केली आम्ही, बाप्पाची प्रतिष्ठापना पण झाली, तुम्ही बसा ना, मानिनी काकू बाहेर गेल्यात, येतीलच त्या. तेव्हा गुरुजी बोलतात थांब. काव्य थोडी दबकते. तेव्हा गुरुजी बोलतात म्हणूनच मी भेटायला आलो आहे. तेव्हा काव्य बोलते मला कळलं नाही गुरुजी. तेव्हा गुरुजी बोलतात की मी मानिनी किंवा कोणालाही भेटायला आलेलं नाही आहे, मी ठरवून फक्त तुलाच भेटायला आलेलो आहे. काही संकेत ज्याच्यापर्यंत असतात ते त्याच्यापर्यंतच पोचलेले बरे असतात. तेव्हा काव्य बोलते कसले संकेत, तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं आहे का? तेव्हा गुरुजी बोलतात प्रश्न विचारण्याचा तुझा अवधी संपला आहे, आता नियतीच तुला प्रश्न विचारणार आहे, तू त्या प्रश्नांचे उत्तरं तुला कसे सापडतील याचा विचार कर. तेव्हा काव्य बोलते गुरुजी प्लीज बोला ना तुम्ही, मला काहीच कळत नाही, कसले प्रश्न कसले उत्तरं, तुम्ही थांबता का? मानिनी काकू आल्या का मी बघते. तेव्हा गुरुजी बोलतात काव्य माझे प्रश्न टाळायचा प्रयत्न करू नकोस, मी सांगितलेले संकेत समजून घे, तुझं आणि पर्यायाने घराचं भलं त्यातच आहे. तेव्हा काव्य थोडी गोंधळते. तेव्हा गुरुजी बोलतात आज घरात आनंदाचा क्षण आहे आणि हा आनंद फार काळ टिकून राहणार नाही आहे, पुन्हा एक वादळ येणार आहे, तुझ्या नात्यांची परीक्षा घेणारे, तुझ्या चारित्र्याला शिक्षा देणारे. तेव्हा काव्य म्हणते म्हणजे? तेव्हा गुरुजी बोलतात की आता घरातलं एक महाभारत संपलं, आता दुसरा अध्याय सुरू होणार आहे, जे लपून होतं ते उघड होणार आहे. तेव्हा काव्य बोलते गुरुजी काय म्हणताय तुम्ही, काय लपून होतं, काय उघड होणार आहे? तेव्हा गुरुजी बोलतात संकेत देणं माझं काम होतं, आता तुझं कर्तव्य सुरू होणार, लवकरच सून कोणाची बायको, तुझी कसरत होणार आहे, लवकरच दुःखाची लाट येऊन तुझा आनंद दूर फेकला जाणार आहे. तेव्हा काव्याला समजत नसतं. इकडे आनंद निवासच्या बोर्डचा आनंद हा शब्दही खाली पडतो. तेव्हा नंदिनी गोंधळते आणि बोलते जीवा काय झालं हे, हा आनंद निवासचा बोर्ड असा कसा पडला? तेव्हा जीवा बोलतो अगं तू शांत हो आधी, हवेने पडला असेल, एवढं काय पॅनिक होते. तेव्हा नंदिनी बोलते अहो नाही, आता थोड्या वेळापूर्वी दिवाही विझला, एकामागे एक अशा अपवित्र गोष्टी कशा घडू शकतील? तेव्हा जीवा बोलतो अगं तू नको विचार करू, एवढी काय पॅनिक होतीस? तेव्हा नंदिनी बोलते विचार तर येणारच ना जीवा, या आधी असं कधी घडलंच नव्हतं. तेव्हा नंदिनी बोलते आधीच एवढ्या मोठ्या संकटातनं बाहेर पडलो, त्यात आता हे काय सुरू झालं? तेव्हा जीवा बोलतो नंदिनी काही सुरू झालेलं नाही आहे, चिल. तेव्हा नंदिनी बोलते काळजी वाटते जीवा सगळ्यांची, मग असे विचार येणारच ना माझ्या मनात, जेव्हा दुसरं कुठलं संकट येणार नसेल ना
इकडे गुरुजी बोलतात काव्याला संकट येणार आहे, तेही उद्या गणपती विसर्जनानंतर. तेव्हा काव्य बोलते गुरुजी काय बोलताय तुम्ही, कसलं संकट. तेव्हा गुरुजी बोलतात वादळासारखं झुंजाळणारं, काळजाचा थरका उडवणारं संकटाचा आकार वाढत जाईल. यावेळी चक्रव्यूहात तू नाही नंदिनी नाही तू असणारेस काव्या. संशय घेतले जातील, उत्तराला वाट राहणार नाही. उत्तर मनात राहील पण जिभेवर येणार नाही. उत्तर दिलंस तर या घरातली माणसं तुझी राहणार नाही. सगळं संपून जाणार आहे तुझ्या एका उत्तराने. तेव्हा काव्य बोलते कोणती प्रश्न, कोणती उत्तर, नक्की काय घडणार आहे गुरुजी. तेव्हा गुरुजी बोलतात नंदिनीची झाली तशी तुझी परीक्षा होणार आहे. तेव्हा गुरुजी बोलतात परीक्षा कसली, तुला अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. तेव्हा काव्य बोलते गुरुजी हवं तर पाय पडते मी, पण मला काही समजत नाहीये. तेव्हा गुरुजी बोलतात माफ कर, माझी विद्या मला उघड बोलायची परमिशन देत नाही. तेव्हा गुरुजी बोलतात पण तुला उघड बोलायची संधी मिळणार आहे, पण ती जर तू उघड बोललीस तर तुझ्या नात्यांना तयार राहा, नात्यांना निरंजन देण्याची. तेव्हा काव्य बोलते मला कसलाच अर्थ लागत नाही. तेव्हा गुरुजी बोलतील अर्थ उद्या कळेल, काळजी घे तुझी आणि घरातल्यांची पण. आपली नंदिनी आणि जीवा दिवे पेटवत असतात, कोणीतरी त्यांचा फोटो काढून घेतं. इथे मस्त घरातलं कुटुंब सकाळी नाश्ता करत बसलेले असतात आणि त्यांच्या लालबागच्या गणपतीच्या गप्पा टप्पा चाललेल्या असतात. जेव्हा सगळ्यांना सांगत असतो की बाबा आई आम्ही उद्या आपल्या घरच्या गणपती विसर्जनाला नसू कारण आम्हाला आनंद निवासचं गणपती विसर्जन करायचं आहे म्हणून. तेव्हा जेव्हा सांगत असतो की पुरणपोळी मस्त झाली बाकी. तेव्हा मालिनी बोलते की हो पण ती तुझ्या बायकोनी नाही केली. तेव्हा सगळे विचारतात मग कोणी केली, पार्थच्या बायकोनी केली. तेव्हा जेव्हा थोडासा असं नर्वस टाईप होतो. इकडं काव्य टेन्शनमध्ये असते गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे. तेव्हा काव्य बोलते गुरुजी का असे म्हणाले असतील की मी चक्रव्यूहात अडकणार आहे, नेमकं कसलं चक्रव्यूह, नक्की काय घडणार आहे माझ्या आयुष्यामध्ये. तेव्हा पार्थ तिथे येतो आणि बोलतो काव्य काय झालंय, नक्की काय झालंय तुम्हाला, चेहऱ्यावर नेहमीसारखा चाम का दिसत नाहीये, काय झालंय तुम्हाला, आज मांजर फिसकारत का नाहीये, नाहीतर एव्हाना अंगावर आला असतात, काय झालंय, नाहीतर फिसकारला असतात आत्तापर्यंत, काव्य काय झालंय. तेव्हा पार्थ बोलतो काव्या. तेव्हा काव्या थोडीशी गोंधळातून बाहेर येते आणि बोलते काय झालं बोला, काही हवंय का तुम्हाला, काय बोलत होतात तुम्ही. तेव्हा पार्थ बोलतो मला काही नको हवंय, तुम्हाला काय हवंय का ते सांगा, नाही तर म्हणजे तुमचा चेहरा उजळेल, काय झाले. तेव्हा काव्या थोडी गोंधळते आणि बोलते एक विचारू. तेव्हा पार्थ बोलतो विचारा ना. तेव्हा काव्य बोलते ते आपले गुरुजी आहेत ना मानिनी काकूंच्या माहेरचे, ते काही बोलतात, ते काही सांगतात, ते खरंच खरं होतं. तेव्हा पार्थ बोलतो की आत्तापर्यंत तर अनुभव खरंच सांगतात. लेटेस्टचा अनुभव सांगायचा तर जीवाच्या बर्थडेला आपण गेलो होतो, त्याला अग्नीपासून दूर राहायला लावलं होतं आणि तो आगीत पडला. तेव्हा त्यांनी जसं सांगितलं तसंच घडलं. तेव्हा काव्याला ते आठवतं की पार्थ आणि काव्या बोलत असतात, जीवा आणि काव्या बोलत असतात त्याच्या बर्थडेच्या दिवशी. ते काव्याला सगळं आठवतो तेव्हाचा प्रसंग. तेव्हा पार्थ पुन्हा काव्याला आवाज देतो. तेव्हा काव्य परत गोंधळातून बाहेर येते आणि बोलते बोला ना. पार्थ बोलतो बोला ना, काय बोला ना, किती वेळचा आवाज देतोय, काय म्हणत असेल तर सांगा ना. तेव्हा काव्य गोंधळून बोलते की हो नक्की. तेव्हा पार्थ बोलतो नक्की. पार्थ काव्याला विचारतो गुरुजींबद्दल अचानक का विचारताय. काव्य पार्थकडे बघते आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.